गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शहराचा ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यमाई तलावाच्या ठिकाणी दर दिवशी शहरातील हजारो आबालवृद्ध महिला आणि आरोग्यप्रेमी नागरिक फिरण्यासाठी व्यायामाच्या हेतूने येताना दिसून येतात। या ठिकाणी राज्य तसेच केंद्र शासनाच्या निधीतून अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रस्तावित असून हे कामे पूर्णत्वास आल्यानंतर यमाई तलाव परिसर हा राज्यभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे। मात्र याच यमाई तलावालगतची गट नंबर 161 मधील 3 हेक्टर 12 गुंठे इतकी शासकीय जागा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला गोशाळेसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या विरोधात पंढरपूर शहरातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध राजकीय सामाजिक संघटना यांच्याकडून यमाई तलाव बचाव समितीच्या माध्यमातून तलावालगतची जागा गोशाळेसाठी मंदिर समितीस देण्यास जोरदार विरोध होत आहे। शासनाच्या या निर्णयाविरोधात पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक, राजकीय सामाजिक संस्था व नागरिक एकवटले असून आज दिनांक 24 रोजी सकाळी यमाई तलावाच्या ठिकाणी आयोजित बैठकीत शासनाच्या निर्णयाविरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला। तर शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी प्रसंगी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। इथल्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, भाविकांसाठी एकमेव यमाई तलाव ही जागा राहिलेली आहे आणि मागच्या 4-8 दिवसापूर्वी शासनाने सदरची जागा ही मंदिर समितीला देण्यासाठी, गोशाळेला देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि मग त्यामुळं पंढरपूर शहरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये अतिशय संताप आहे की नागरिकांना एकमेव असलेली जागा जर आपण त्या ठिकाणी गोशाळेसाठी दिली, पहिलीच गोशाळा असणारी त्या ठिकाणी नीट चालली जात नाही, अशा अनेक तक्रारी या ठिकाणी आहेत आणि अशा असताना सगळ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या नागरिकांना या भावना आता पण बघितलं आपण की आज या ठिकाणी जवळ 100-200 लोक या ठिकाणी एका मेसेजवर जमली होती आणि जर ही जागा दिली गेली तर पंढरपूर शहरामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा निर्णय या ठिकाणी या सर्व पर्यावरणप्रेमी मंडळींनी घेतलेला आहे। सर्व पक्षीय या ठिकाणी नेते मंडळी या ठिकाणी हजर होते, नगरपालिका उपाध्यक्ष असतील सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। तर आमची एवढी शासनाला विनंती आहे की घेतलेला निर्णय आपण त्वरित मागे घ्यावा आणि मंदिर समितीला दिलेली गोशाळेची जागा कोणत्याही परिस्थितींना देऊ नये, तो घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि ही जागा फक्त पर्यटनासाठी ठेवावी, कारण यामध्ये जवळ शासनाने 60 कोटी रुपये यासाठी तरतूद केलेली आहे आणि या 60 कोटीमध्ये या ठिकाणी यांना नागरिकांसाठी पर्यटन केंद्र, बोटिंग, पिकनिक स्पॉट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लेझर शो असेल, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कराव्यात एवढी शासनाला विनंती आहे। नगरपालिकेत ठराव करणार आहे। नगर या आत्ता चर्चा झाली, येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये निश्चितपणानं आम्ही सगळेजण या निर्णयाला विरोध करू आणि शासनाला तसा आम्ही ठराव पाठवू। तयार झाला त्या ऍक्टमध्ये सुद्धा क्लिअर कट आहे की स्थानिकांना एवढे अधिकार आहेत की ते मूळ नागरिक आहे आपण इथले आणि स्थानिकांना तिथं अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम हे कुठले महाराज लोक येऊन इथं बसल्यात आणि महाराज सगळे भ्रष्ट आहेत, हे महाराज नाहीत, फक्त ते त्या खुर्चीवर बसले, त्या गादीवर बसले, त्या त्यांच्या पूर्वजांच्या म्हणजे पुण्याईनं आणि ते आपल्याला शिकवायला लागल्यात आणि सगळे महाराज लोक त्या मंदिर समितीवर बसलेले सगळे सदस्य पैसे कमवण्याचा धंदा करतात आणि काय 4 माणसं माझ्या सोड, 5 माणसं, पंढरपूर शहरातली माणसं सोडायची म्हणलं की ह्यांच्या मुलावर येतं आणि ह्यांचे लोक आले की त्यांचे फोटो काढा, त्यांचे शाल सत्कार द्या, त्यांना लगेच म्हणाल त्या गोष्टी द्या, त्यांना लगेच व्हेहिकल तिथपर्यंत आणा, सोडा आणि ह्या सगळ्या सदस्याचे इथं भक्तनिवास बांधलेला आहे, त्या भक्तनिवासमध्ये सगळ्यांना स्वतःचे म्हणजे एक रूमच दिलेले आहेत, ह्यांच्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखं वागायला लागलेत। हे कसं आहे माहिती आहे का, हे सगळं त्या म्हणजे मंडळींचं चुकतंय। आता काय करायला लागलं माहिती आहे का, आज आपल्या जागेवर डोळा ठेवायला लागल्यात आणि ह्यांच्या जागा जी मंदिर समितीच्या आहेत, इथं वाड्या आहेत, जमिनी आहेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते ताब्यात घ्यायची जबाबदारी कुणाची आहे? आता 150 एकर परवा जागा ताब्यात घेतल्या, तिथं तुम्ही करा ना।
आता सांगितलं शिर्केने बाबा ती 100 गोशाळेचे त्यांची 3 सेपरेट गोशाळा बांधतात किंवा त्यांच्यासाठी ती चारा पाण्यासाठी आहे. नाही पण ती त्याची संस्था वेगळी आहे. दुसऱ्याच्या संस्थेवर कशाला डल्ले मारता? मंदिर समितीची 150 नाही तुम्हाला सांगतो ना, मंदिर समितीची तेवढ्याच अंतरावरची 150 एकर जमीन आहे, आत्ताच परवा ताब्यात घेतलेली आहे. तिथं तुम्ही गोशाळा घ्या आणवलीची, तिथं सगळ्याच गोष्टी करता येतात. आणि राहिला विषय काय की मंदिर समिती मंदिराच्या बाहेर काय करते का सांगा? 1 रुपया खर्च आजपर्यंत केलेला नाही. आणि जे करते ते फक्त प्रदक्षिणा रोडच्या आतला आणि ते नदीचं स्वच्छतेचं टेंडर काढलं ते दिवसा म्हणजे महिन्याला साधारणतः त्याला 30 लाख 40 लाख रुपये त्यांनी खर्ची दाखण्याचं काम केलं. ह्यात 50% कमिशन त्या संचालक आणि त्या अध्यक्षाचंच असायचं. आणि अजून सुद्धा तिथं स्वच्छता आहे का? मंदिर परिसरात नदी स्वच्छता आहे का? त्याची जबाबदारी घेतली 1% मंदिर समितीनं काम केलं नाही. वास्तविक पाहता स्वच्छता काम करणं ही त्यांचं नाही, ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. तुम्ही नगरपालिकेला निधी द्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून काम करा. मग आज चांगल्या पद्धतीने काम नगरपालिका का करू शकते? तर नगरपालिकेकडे कर्मचारी आहेत, तिथं सिनिटर म्हणजे तिथं अधिकारी आहेत, हद्दीवरचा शिपाई आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा नगरपालिकेकडे का द्यायचं नाही? तर त्यांचं सगळं बुडतंय. जिथं रुपयाचं काम 2 रुपयाला काढायचं काम करतात. आता उदाहरणार्थ गेल्या बारीनच साधा पत्रा शेड जर मारायचा असेल तर त्याचा खर्च समजा 10 लाख असेल तर ह्यांच्या मंडपाचा वार्षिक खर्च किती आहे? तर 15 लाख रुपये. कायमस्वरूपी 10 लाखात ते शेड मारून होतंय. तर हे जर त्या वर्षी दर्शन बारीचं टेंडर काढतात आणि त्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात. गेल्या बारीचं एक उदाहरण आहे त्याचं. भ्रष्टाचार करताना 6 लाख रुपये घेतले, त्याला पकडला, त्याला आज बदली केली. पण कारवाई काय करतात का? कारवाई कुणावर करतात? तर BUGच्या कर्मचारी असू द्या किंवा टेंडर घेणारे जे कर्मचारी आहेत त्याच्यावर करतात. हे सगळे चोर आहेत. ह्या लोकांचे तोंड काळे करणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्या जागेवर लक्ष देऊ नका. तुम्हाला तुमच्या जागा डेव्हलप करायची असताना तर तुम्ही इकडे लक्ष घातलं तर तुम्हाला तिकडे आम्हाला तिकडे लक्ष घालावं लागेल. ही चोर आहेत, आम्ही घालणारच आहे, घालायलाच पाहिजे. आमचा देव आहे. तुम्ही साड्याला चोर इथं येऊन बसू नका. ही चोर सगळी बसलेली आहेत. त्यामुळे चोरांचं काय माहिती आहे का? स्वतःचं खाऊन पोट काय भरण नाही म्हणल्यावर दुसऱ्याकडे बघायला लागलेले आहेत. ह्या लोकांना वेळीच थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. ह्यांची भूक वाढत चाललेली आहे. त्यामुळं हे भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही. आता मला सांगा, गोशाळा इथं करायचं कारणच काय? तुमच्याकडे जागा असताना सुद्धा इथं जागा का बळकावायची? आता त्याच्या पुढे जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना घरासाठी जागा पाहिजे. ती कुणाची पाहिजे? नगरपालिकेची पाहिजे. आता ह्यांच्या कर्मचाऱ्यालाही जागा द्या, ह्यांच्या गोशाळेला जागा द्या. मग आता तुमची घरं पाडून तिथं कॉरिडॉर करा. काय साध्य होणार आहे? आता काही साध्य होणार नाही. हे लोक बाहेरून येऊन इथं सदस्य झाले आणि फक्त दर्शनाला सोडून लाखो करोडो रुपये कमवतात. आषाढी काळामध्ये तर एक सदस्याचा धंदा 20-30 लाख रुपयाचा दिवसाच आहे. मग अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही? आपण इथं विचार केला पाहिजे. आणि शासन सुद्धा ह्याच लोकांना पाठीशी घालते. त्यांची मुदत संपून सुद्धा ते अजून तसेच आहेत. आता इथे कार्यकारी अधिकारी शेळके साहेब होते, कधीही मंदिर समितीमध्ये हजरच नसायची घडी. फुकटची पगार. आता झाली काल बदली त्यांची. कायम फोन स्विच ऑफ. कुठल्याही नागरिकाची तक्रार असेल तर दखल घ्यायची नाही. तुम्ही तक्रार द्या, आम्ही विचार करू, असे प्रशासकीय महसुली भाषेत बोलणं आणि कुठलीही कारवाई न करणं. अशा मस्तावलेल्या आणि गेंड्याचं कातडं पांघरून जे आज बसलेले जे काही मंदिर समितीतले अधिकारी आहेत, ह्या लोकांना जाग आणणं अत्यंत गरजेचं आहे. की कुणी प्रस्ताव पाठवला तर ह्या शेळके साहेबांनीच प्रस्ताव पाठवलेला आहे. आजकाल झाली त्याची बदली. पण मंदिरासाठी चांगलं काय केलं त्या माणसांनी? काहीही केलेलं नाही. मंदिरातला भ्रष्टाचार थांबवला का? आता नवीन माहिती आता कुणाला बाहेर येऊ देत नाही. ही सगळे लागे बांधे त्यांचे. चिल्लर घोटाळा तर सगळ्यात मोठाच आहे. पण आता गेल्या 1.5 महिन्यापासून 3 कोटीचा चिल्लर घोटाळा आहे. 1.5 महिन्यापासूनची परिवार देवताचे हिशोबच नाही. आता परवा त्यांनी वारीचा हिशोब सादर केला 1 महिन्याचा. त्यात परिवार देवताचा हिशोबच दिलेला नाही. आणि ती सगळे परिवार देवताचे पैसे कुणाच्या घरात होते? एका खाजगी कर्मचाऱ्याच्या घरात पैसे. हे असे कसे होऊ शकतात? जर समजा नियमाने काय सांगितलेलं आहे की आज आलेली जी काही निधी आहे तो मंदिरात जमा झाला पाहिजे, ते सगळ्यांना जाहीर झालं पाहिजे. जसं तिरुपती ट्रस्ट आज किती दिवसात पैसे जमा झाले, किती लोक आले, किती गेले, ह्याचे सगळ्यांना हिशोब देतात. तसा ह्या लोकांना हिशोब द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तेवढे कामगार आहेत, तेवढे पगारी घेतात, पण काम करायचं म्हणलं की काय नाही.
आणि ह्यांची सगळी यंत्रणा ह्यांचे आलेले VIP दर्शन सोडण्यासाठी जातात. हा विषय मी विषयांतर का करतो, तुम्ही आमच्याकडे लक्ष दिले की आम्ही तुमच्याकडे लक्ष द्यायला नाही. तुम्ही डेव्हलपमेंट करायचं आहे ना, तर तुम्ही एखादी जिजामाता उद्यान तुम्ही ताब्यात घ्या, तिथं डेव्हलप करून द्या. तुम्ही पद्मावती उद्यान ताब्यात घ्या, ती डेव्हलप करून द्या. तुम्ही 4 रस्ते तिथले तर पंढरपूर शहरातील तर काहीतरी करा. येणाऱ्या लोकांसाठी चांगलं हॉस्पिटल उभा करा. येणाऱ्या लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एखादं मोठं ह्या भागातील चांगलं स्कूल तयार करा. काहीही करत नाही मंदिर समिती. ह्यांना दिलेले ॲम्ब्युलन्स सुद्धा चालवत नाहीत. जिथं पैसे आहेत तिथं लक्ष घालतात. ह्यांना अनेक भाविक भक्तांनी बस दिल्या, ॲम्ब्युलन्स दिल्या, व्हेकल दिल्या, त्याचा वापर करत नाहीत. व्हेकल दिल्या तर त्याच्यावर पैसे घेतात भाविकाकडून. यांना काही करता येत नाही. फक्त ह्यांना पैसे जिथं मिळतात तिथं ते लक्ष घालतात. अशा लोकांबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ही जी शासनाने दिलेली जो जागा आहे ती त्यांनी माघारी घेतली पाहिजे. जर नाही माघारी घेतली तर आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पशुधन किंवा पशु गायी वगैरे सांभाळणं आहे, गोशाळा चालवणं आहे, हे त्यांना तिथं सोयीस्कर होणार आहे. शासनानं त्यांना तिथं एखादा प्रोजेक्ट करून द्यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी हा प्रोजेक्ट न्यावा. आज शहरात अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या जागा आहेत. आज आपण वरती कोर्टी टाकळी हद्दीपासून बघितलं तर नदीपर्यंत नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत. आज एक जागा जर दिली तर आज प्रत्येक आपण राहतोय त्या प्रत्येक बागेत काही ना काहीतरी नवीन योजना आणणार आणि नवीन जागा पुन्हा एकदा कुठल्या तरी संस्थेला दे, समितीला दे, हा घाट चालू होणार. आपण पंढरपूरचे नागरिक म्हणून की सरकार आपलं आहे हा, आणि पंढरपुरात बरेचसे आपले सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळे आपलेच आहेत. आणि ही जी काय मंजुरी आहे ही कुणाच्या काळात झाले, किती वर्ष, ही काय लगे काल झालं लगे आज मंजुरी दिली असं काय झालंय का? मागच्या महिन्यात त्यावेळेस काय होती, काय परिस्थिती होती? माझं म्हणणं एवढं आहे की बाबा उपोषण करायची वेळ येणार नाही. ह्या 2 नेत्यांनी जर मनावर घेतलं, वाळुंजकर साहेब आणि आपल्या पंढरपूर जनतेनं जर मनावर घेतलं तर आधी ही करू ना आपण. ह्यांच्याकडनं आधी करू घे काय काय होतंय काय काय नाही. याच्या मागं आपण आहेच की तर नाही. आपण आता तुम्हाला मेंबर आहेत घ्या, निवेदन करू. ही समाधान अवताडेला बी सांगू, उदाहरण साहेबांना, मालकांना बी सांगू आपण की बाबा हे असं असं होतंय. आम्ही नेमकं आता मी तर सकाळी बी असतो, संध्याकाळी जवळजवळ आमचा 40 जणांचा ग्रुप आहे. तुम्ही असताय, तुम्ही आहे सर, बरोबर आहे का नाही? मग आता एवढं आम्ही हे असतोय, महिला असतात बऱ्यापैकी, पण आपण एवढंही तरी मी वारंवार तुम्हाला बाबतीत काय करता येईल तो विरोध करा. आम्ही सर्वजण तुमच्या मागे आहोत, एवढंच मला सांगायचं. काढले का एवढं पण